नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर अधिक महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर बघा, तुमच्या सगळ्यांचे मला प्रश्न होते, की अधिक महिन्यामध्ये कोणत्या दिवसापासून पारायणाला सुरुवात करावी? त्याचबरोबर कांदा लसूण खाल्लं तर चालेल का? किंवा कोणत्या दिवशी पारायणाचं उद्यापन करावं? त्याचबरोबर पारायण काळामध्ये जो काही आपण नियम पाळतो तर ते नियम पाळलेच पाहिजेत का? किंवा किती अध्यायाचं पठण करावं? उद्यापन कसं करावं? त्याचबरोबर उद्यापनाच्या दिवशी नैवेद्य कोणता बनवावा या संदर्भात सगळी काही माहिती मी सांगणार आहे. तर बघा, अधिक महिन्यामध्ये गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण एकदा तरी करावं. कारण हा महिना जो आहे तो अतिशय शुभ आणि पवित्र महिना आहे. आणि या महिन्यामध्ये ज्या काही सेवा करत आहोत तर त्या सेवा केल्याने आपल्याला त्याचं फळ जे आहे ते अधिक भेटतं. म्हणून या महिन्यामध्ये एकदा तरी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं. अगदी तुम्ही 7 दिवसाचं करा किंवा 3 दिवसाचं केलं तरी चालेल. पण 3 दिवसाचं पारायण भरपूर जणांना शक्य नसतं. अशांनी 7 दिवसाचं पारायण आवर्जून करावं. तर बघा, आता गुरुचरित्र पारायण करताना नियम पाळावेत का? तर हो, गुरुचरित्र पारायण हा अतिशय प्रभावी आणि पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथाला 5वा वेद मानलं गेलं आहे. म्हणून या ग्रंथाचे पारायण करताना आपल्याला नियमाचं पालन करावंच लागतं. कारण या ग्रंथाचं पावित्र्य जपणं देखील आपल्या हातामध्येच आहे. त्यामुळे आपण नियम पाळूनच याचं पारायण करावं. तर बघा, आता नियम भरपूर काही अवघड नाहीत. भरपूर जण असे आहेत की नियम पाळणं होत नाही म्हणून ते सेवाही करत नाही. तर असं करू नका, सेवा करा. बघा, मनामध्ये जर एकदा आलं आपल्या की सेवा करायचीच आहे, तर अशा वेळेस आपल्याला कोणतेच नियम आणि बंधन अडवू शकत नाही. जर मनामध्ये आलं आहे, मनाची शुद्धता आणि पवित्र जपलं, तर कोणतेही पारायण आपल्याकडून लगेचच होईल. तर आता उद्याच्या गुरुवारपासून जरी तुम्ही पारायणाला सुरुवात केली किंवा शुक्रवारी, शनिवारी कोणत्याही दिवशी तुम्ही पारायणाला या महिन्यामध्ये करू शकता. कारण बघा, नंतर हा 3 वर्षानंतरच हा महिना येतो. तर बघा, आता 15 दिवस तर या महिन्यामधले संपून गेले आहेत आणि आता राहिलेत ते बाकीचे 15 दिवस. तर या 15 दिवसामध्ये तर तुम्ही 1-2 वेळेस तर पारायण करू शकता. पण ज्यांना शक्य नाही 2 वेळेस, तर त्यांनी आवर्जून 1 वेळेस तर गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं. कारण हा महिना नंतर येत नाही आणि या महिन्यामध्ये सेवा करणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून 7 दिवसाचं पारायण करावं. तर आता बघा, 7 दिवसाचं पारायण कसं करावं? तर उद्याच्या गुरुवारी जरी तुम्ही सुरुवात केली आहे, तर तुम्ही उद्याच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी जर सुरुवात करणार आहात, तर आदल्या दिवशी, पारायणाच्या आदल्या दिवशीच आपल्याला सगळी काही पूर्वतयारी करून घ्यायची असते. कारण दुसऱ्या दिवशी आपली धावपळ होणार नाही, आपल्याला वाचनाला वेळ लागणार नाही, याची दक्षता घेऊनच आपण पारायणाला बसायचं असतं. आता पहिल्या दिवशी आपल्याला संध्याकाळी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवायचा असतो बाहेर. त्या पद्धतीने तुम्ही जसं ग्रंथामध्ये सांगितलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही आदल्या दिवशी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवून दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करावी. आता पारायण कोणत्या काळामध्ये करावं? तर बघा, पारायण हे तुम्ही सकाळी केलं तर अतिशय उत्तम किंवा तुमच्याकडे जो वेळ म्हणजे रिकामा वेळ आहे, तर त्या वेळेत केलं तरी चालेल. आता भरपूर जण असे आहेत की त्यांना सकाळीच पारायण करावं वाटतं, त्यांनी सकाळी करा. ज्यांना दुपारी करावं वाटतं त्यांनी दुपारी करा. पण 12 ते 12:30 या वेळेमध्ये पारायण करू नका. कारण तो जो वेळ आहे, तो जो काळ आहे, तर दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ आहे. म्हणून या अर्ध्या तासामध्ये आपल्याला सेवा न करता बाकीच्या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही सेवा करू शकता. पण सेवा करताना एकच वेळ ठेवा. पहिल्या दिवशी जर तुम्ही 5 वाजता उठून जर पारायणाचं वाचन केलं ग्रंथाचं, तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला 5 वाजताच उठून वाचन करायचं आहे. तिसऱ्या दिवशी पण 5 वाजताच. अशा पद्धतीने वेळ जी आहे आपली ग्रंथ वाचनाची, तर ती एकच ठेवा. वेगवेगळी वेळ ठेवू नका. 7 दिवस आपल्याला पारायणाची जी वेळ आहे, म्हणजे ग्रंथ वाचनाची जी वेळ आहे, तर ती एकच वेळ ठेवायची आहे. यालाच पारायण म्हणतात. पारायण म्हणजे एका विशेष ग्रंथाचं, म्हणजे एका पवित्र ग्रंथाचं विशेष वेळी आणि विशेष काळामध्ये वाचन करणं, त्याला पारायण म्हणतात. म्हणून आपल्याला हे नियम पाळूनच पारायण करायचं आहे. असं नाही की तुम्ही आज 5ला वाचलास, उद्या 9ला, मग 10ला, मग 11ला, असं करू नका. एकच वेळ ठेवून तुम्ही पारायण करा किंवा वाचन करा. आता पारायणाची सुरुवात कशी करावी? तर पहिल्या दिवशी गाईला आणि कुत्र्याला नैवेद्य ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून मांडणी करू वाटलं, मांडणी करा. आता या काळामध्ये भरपूर आपण मांडण्या केल्या आहेत. भरपूर जणांची 108 दिवसाची किंवा 51 सत्यनारायणाचे पूजन चालू आहे. तर अशा वेळेस जागा नसेल, तर अशा वेळेस तुम्ही मांडणी केली नसेल नाही तरी चालेल. कारण जागा नसेल तर मग तुम्ही काय करा, थोडंसं ग्रंथ वाचन, म्हणजे ग्रंथ वाचनाला तर आपल्याला व्यवस्थित अशी जागा शोधा, म्हणजे आपलं पूर्वेकडे तोंड असावं किंवा उत्तरेकडे. या पद्धतीने तुम्ही ग्रंथाची मांडणी करा. वस्त्र घ्या, एक छान असं वस्त्र घ्या, त्यावर म्हणजे पाटा घ्या, चौरंग घ्या आणि त्यावर वस्त्र ठेवा आणि त्यावर ग्रंथाची मांडणी करा. असेल जागा तर तुम्ही चौरंग किंवा पाटावर दत्त महाराजांची आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची फोटो मूर्ती ठेवा.
त्याचबरोबर कलशाची स्थापना करा. अशी मांडणी करून तुम्ही गणपती बाप्पांची मांडणी करा आणि मग त्यानंतर तुम्ही संकल्प करून सेवेला सुरुवात करा. आता संकल्पयुक्त सेवा का करावी? तर बघा, संकल्प केल्याने आपली जी सेवा आहे तर त्याचं जे म्हणजे सेवा जी आहे तर त्यामध्ये कोणतीही विघ्न येत नाहीत. ती सेवा जी आहे ती व्यवस्थित अशी पूर्णत्वाला जाते. म्हणून आपल्याला संकल्प करूनच सेवा करायची असते. कारण बघा, आपण जेव्हाही सेवा करतो त्यावेळेस काही ना काही विघ्न येत असतात. कोणतेही ना कोणते अडथळे येत असतात. तर त्या सेवेमध्ये आपल्या कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला ती सेवा संकल्प व्यक्त करायची असते. कारण संकल्प करताना देखील आपण आपल्या महाराजांना, आपल्या दत्त महाराजांना आपण प्रार्थना करत असतो, विनंती करत असतो, की माझी जी सेवा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू द्या. अशा पद्धतीने आपण सेवेमध्ये संकल्प म्हणताना देखील आपण बोलत असतो. तर अशा पद्धतीने आपल्या सेवेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आपल्याला संकल्प करायचा असतो. तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करताना आपलं नाव सांगा, गोत्र सांगा आणि महत्त्वाचं किती दिवसाचं पारायण करणार आहोत हे मात्र आवर्जून सांगा. आता 7 दिवसाचं जर पारायण करणार आहोत, तर 7 दिवसाचं मी पारायण करत आहे, हे सांगून तुम्ही संकल्प सोडावा. 3 दिवसाचं करणार आहात, तर 3 दिवसाचं पारायण करणार आहे, हे सांगून तुम्ही संकल्प सोडा. आता संकल्प रोज-रोज सोडावा का? तर नाही. 7 दिवसाचं पारायण करायचं आहे, तर त्यावेळेस देखील तुम्ही पहिल्या दिवशी 7 दिवसाचा संकल्प सोडा. अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प जो आहे तो पहिल्याच दिवशी करायचा आहे, नाही की 7 दिवस वेगवेगळा संकल्प करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रंथाची मांडणी करून, संकल्प करून मग वाचन करायचं आहे. तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्यायाचं वाचन करायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्यायाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 22 ते 29चं तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्यायाचं आणि 5व्या दिवशी 36 ते 38 आणि 6व्या दिवशी 29 ते 43 आणि 7व्या दिवशी 44 ते 53 आणि गुरुचरित्र या ग्रंथाचं 7 दिवसाचं जेव्हा पारायण करतो, तर त्याची सांगता 7व्या दिवशी करावी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे म्हणजे ग्रंथाचे जे काही अध्याय आहेत, तर त्याची विभागणी करून व्यवस्थित असे आपल्याला वाचन करायचे आहे आणि हे वाचन करायला आपल्याला 2 ते 2.5 तास लागतं. जास्त वेळ लागत नाही. तर आता पारायण करताना उठावे का? तर उठू नका. म्हणजे संकल्पयुक्त जर पारायण करणार आहात, तर अगोदरच तुम्ही बसण्याच्या अगोदरच व्यवस्थित असं पाणी पिऊन घ्या. बाथरूमला वगैरे जाऊन या. सगळं काही तुमच्या जवळ ठेवा. पाणी जरी लागलं तर जवळ ग्लास ठेवा. मग तहान लागली तर तुम्ही पिऊ शकता. पण उठून जाणं, मग येऊन बसणं, उठून जाणं असं न करता तुम्ही एका वेळेमध्येच ते पारायण, एका बसणीमध्येच ते वाचन करून घ्या. म्हणजे अध्यायाची जी काही नेमणी केली आहे, म्हणजे 1 ते 9 अध्याय जे आहेत, तर त्याचं पठण तुम्हाला एका बसण्यामध्येच करायचं आहे. सारखं-सारखं उठायचं नाही. तर अशा पद्धतीने थोडक्यात आपल्याला हे वाचन करायचं आहे. जास्त काही मोठे नियम नाहीत. तर आता नियम कोणते पाळावेत? तर बघा, भरपूर जणांना या नियमाचीच भीती वाटते. तर हे नियम काहीच मोठे नाहीत. आपल्याला फक्त 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि कांदा, लसूण वर्ज्य आणि परान्न वर्ज्य मोजकेच हे 3 नियम जे आहेत, तर ते सगळ्यांना भीतीदायक वाटतात. पण सेवा जी आहे ते त्याच्यामध्ये भक्ती दाखवा, भीती दाखवू नका. कारण सेवेमध्ये आपल्याला फक्त भक्ती करायची आहे. त्यामध्ये भीती कोणतीच नाही आणि हां, एखादा जर नियम आपल्याकडून चुकून राहिला, आपण एखाद्या दिवशी कांदा भजीच खाल्ली, तर काही घाबरायचं कारण नाही. आता कुठं तर घाईमध्ये गेलात आणि चुकून तुमच्या मैत्रिणींनीच तुम्हाला कांदा भजी दिली आणि तुम्ही खाल्लं, तर आता ते आपल्याला इतकं घोर संकट वाटतं, की बापरे! माझ्याकडून त्या नियमाचं उल्लंघन झालं ना, आता मी काय करू? असं न घाबरता तुम्ही दत्त महाराजांना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना क्षमा मागा आणि मग त्यानंतर तुमचे नियम आणि तुमचं पारायणाचा जो काही म्हणजे वेळ आहे तर ते चालूच ठेवा. असं म्हणून तुम्ही पारायण जे आहे ते थांबवू नका किंवा माझ्याकडून नियमाचं पालन झालं नाही तर आता मी काय करावं? माझ्यावर संकट येतं का? माझं काही वाईट होईल का? असे मनामध्ये वाईट विचार न करता तुम्ही पारायण जसं चालू आहे तसंच ठेवा. अजिबात घाबरू नका. एखाद्या नियमाचं जर उल्लंघन झालं तर काही घाबरायचं कारण नाही. कारण ते आपले मायबाप आहेत. दत्तगुरू आणि स्वामी समर्थ महाराज आपले वडील आहेत, आपली आई आहेत, तर त्यांना घाबरायचं काय कारण आहे? त्यांची आपण मुलं आहोत, तर आपल्याला म्हणजे त्यांनी आपल्याला क्षमा करणार नाहीत, तर आपल्याला कोण क्षमा करणार आहे? एखादी चूक आपल्या मुलाकडून झाली, तर आपली आई कशी क्षमा करते, त्या पद्धतीनेच आपले गुरु पण आपल्याला क्षमा करतात. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही. एखाद्या नियमाचं उल्लंघन झालं, तर काही घाबरू नका. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. तर बघा, गादीवर झोपायचं नाही. आता हे काय आहे तर बघा, कारण काय होतं सुविधा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत आपल्याला या काळामध्ये. म्हणजे आता जमिनीवर झोपायचं, अंथरुणामध्ये आपल्याला चटई टाकायची आहे किंवा तुम्ही एखादं घोंगडी वगैरे राहते किंवा सतरंजी असते ते टाकू शकता. त्या पद्धतीने आपल्याला एका चादरीवर वगैरे झोपायचं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे झोपण्याचे नियम आहेत. त्यानंतर कांदा लसूण का खायचं नाही, तर तामसी पदार्थ आहेत. याने आपल्यामध्ये उष्णता तयार होते, गरमी होते, आपल्याला जळजळ वगैरे होते आणि अगोदरच गरमीचे दिवस चालू आहेत. त्यामुळे आपल्यामध्ये जास्त काही म्हणजे कुठलाही रोग येऊ नये किंवा आपलं पारायण जे आहे ते थांबू नये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे. म्हणून आपल्याला हे पदार्थ वर्ज्य करायचे असतात. आणि परान्न का खाऊ नये?
तर अन्नामधून आपल्याला दोष लागतो. कारण बघा सगळ्यात जो जास्त दोष आहे तो अन्नामधूनच जातो. कारण भरपूर जण असे आहेत की कोणत्या विचारामध्ये स्वयंपाक बनवत आहेत आणि आपण ते नंतर खातो. त्यामुळे जो दोष आहे तो आपल्या पोटामध्ये जातो. त्यामुळे आपल्याला पारायण काळामध्ये जांभळ्या येणं, त्याचबरोबर झोप लागणं, आळस येणं या पद्धतीचे जे काही या पद्धतीनं आपल्याला काही ना काही होत राहतं. म्हणून आपल्याला या काळामध्ये आपल्याला परांना वर्ज्य करायचं असतं. तर हे दोष लागल्यामुळे आपल्याला होतं की जांभळी येणं, आळस येणं किंवा वाचू न वाटणं, आळस येणं, झोप येणं या पद्धतीचे काही आपल्याला म्हणजे खुणा उद्भवतात आणि आपल्याला वाटतं की आपल्याला काय झाले की आपल्याकडून पारायण का होत नाही. तर पण हे परान्न खाल्ल्यामुळे होतं. कारण परान्नामधूनच दोष लागतो असं म्हणतात. म्हणून या काळामध्ये आपल्याला परान्न देखील खायचं नाही. आता हे 2-3 नियम जास्त काही मोठे नाहीत. तुम्ही सहज पाळू शकता आणि हो, वाचन करण्यामध्ये कसे 7 दिवस निघून जातील हे पण समजत नाही. तर अशा पद्धतीने 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. आता भाज्या कोणत्या खाव्या? तर भाज्यामध्ये काहीही अवघड नाही हो. तुम्ही कोणत्याही भाज्या खाऊ शकतात. फक्त वांगे आणि गवार. गवारीमुळे ढेकर येतं म्हणून ते खायचं नाही. वांगे देखील खायचं नाही. वांग्यामध्ये देखील गरमी असते म्हणून गरमीमुळे वांगे खायचे नाहीत. बाकी दुसरे तुम्ही जे काही आहेत तर त्या भाज्या खाऊ शकता. बघा मेथी आहे, पालक आहे, दोडका आहे, त्याचबरोबर भोपळा आहे, कोबी आहे, बटाटा आहे, भेंडी आहे, भरपूर सारे आहेत. जर भाजी खाऊ वाटली नसेल तर दूध आहे, दही आहे, ताक आहे. काही खावा, तुम्हाला जे काही खावं वाटेल ते खाऊ शकता आणि एकच धान्य खावं का? तर हो आता भाकरी खात असाल भाकरी खावा, चपाती खात असेल चपाती खा. असे पण भरपूर जण आहेत की त्यांनी अन्नाचा कोणताही म्हणजे पदार्थ खातात. कारण ते कोणताही नियम पाळत नाहीत अन्न-पाण्यामध्ये. कारण फक्त कांदा, लसूण वर्ज्य करून बाकी ते सगळे खात असतात. पण आपल्याला जर मनामध्ये जरा वाटत असेल की आपल्याकडून पाळणं शक्य होत नाही किंवा होत आहे तर होत आहे त्यांच्याकडून तुम्ही पाळलं तर चालेल. ज्यांच्याकडून होत नाही त्यांनी बाकी सगळं खावा, फक्त कांदा लसूणमध्ये टाकू नका. बाकी भाजी, पोळी, भात सगळं काही वरण-भात खायचं असेल तर ते खाऊ शकता. असं काही नाही, जेवणावर कोणाचंही बंधन नाही. फक्त आपल्याला दोष लागू नये किंवा आपल्याकडून पारायण काळामध्ये कोणतं उल्लंघन होऊ नये किंवा आपल्याकडून ते पारायण राहू नये. अर्धं राहिलं तर अवघड राहतं म्हणून अर्ध पारायण सोडू नये असं म्हणतात. कारण संकल्पयुक्त जेव्हाही पारायण करतो तर ते पारायण पूर्ण करायचं असतं. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे नियम पाळायचे असतात, की आपल्या पारायणामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हे नियम पाळायचे असतात आणि त्याचबरोबर त्या ग्रंथाचं पावित्र्य जपणं देखील आपल्या हातामध्ये असतं. म्हणून आपल्याला हे नियम पाळायचे आहेत. त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य. आता मांसाहार तर सगळ्यांनाच माहिती आहे, की खायचाच नसतो या काळामध्ये. तर मांसाहार वर्ज्य करायचा आणि घरामध्ये देखील आणू नका या 7 दिवसामध्ये. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आणि पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथाच्या पारायण काळामध्ये कोणत्याही नियमाचं उल्लंघन करू नका. एवढीच विनंती आहे, की तुम्ही या पारायण काळामध्ये मांसाहार तर अजिबात घरामध्ये आणू नका. हे नियम जर पाळणं होत असतील तरच पारायण करा. नाही झालं तर मग तुम्ही दररोज एक अध्यायाचं पठण करू शकता किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता. तर या 7 दिवसामध्ये हे नियम पाळून तुम्हाला पारायण करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे नियम पाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे आणि 7व्या दिवशी मात्र तुम्हाला जे काही अध्याय आहेत 44 ते 53 तर त्याचं पठण करून मग त्यानंतर तुम्हाला सांगता करायची आहे. तर सांगताच्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी मात्र तुम्हाला एका जोडप्याला घरी बोलावून त्यांना जेवू घालायचं आहे आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असेल तर पुरणपोळी बनवू शकता किंवा भाजी-पोळी, भात, वरण-भात आणि त्याचबरोबर एखादा गोडाचा नैवेद्य. मग त्यामध्ये शिरा बनवा, बर्फी बनवा, खीर बनवा, काहीही बनवा किंवा बेसनाचे लाडू बनवले तरी चालेल. पण भाजीमध्ये मात्र घेवड्याच्या भाजीचा समावेश असावा. कारण दत्त महाराजांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर बघा प्रत्येक पदार्थामध्ये कांदा, लसूण जो आहे तो वर्ज्य करायचा आहे म्हणजे टाकायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला सात्विक जेवण बनवून पारायणाच्या काळामध्ये देखील नैवेद्य बनवायचा आहे आणि नैवेद्य आपल्याला 4 बनवायचे आहेत. एक आपल्याला दत्त महाराजांचा, एक ग्रंथाचा, एक स्वामी समर्थ महाराजांचा आणि एक आपल्याला देवीचा. अशा पद्धतीने आपल्याला 4 नैवेद्य बनवून 4 नैवेद्याची मांडणी करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जोडप्याला जेवू घालायचा आहे आणि मग पारायणाची सांगता आणि उद्यापन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 7 दिवसाचं पारायण करायचं आहे आणि जर जोडपं भेटलंच नाही तर तुम्ही कोरडा शिदा जो असतो म्हणजे अन्न शिजवण्याच्या अगोदर जो काही डाळ, तांदूळ, साखर असं काही म्हणजे पीठ वगैरे असतं तर हा कोरडा शिदा घेऊन त्याला देखील तुम्हाला हळदी-कुंकू अर्पण करून मग तो शिदा तसाच ठेवून मग त्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही सांगता करू शकता. म्हणजे जोडपं जर भेटलं नाही तर त्या दिवशी तुम्ही उद्यापनाच्या दिवशी अशा पद्धतीने देखील तुम्ही ते दान देऊ शकता. किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना घरी बोलावून जरी जेवू घातलं तरी चालेल किंवा असं जरी नाही शक्य तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्येच जाऊन जेवण जे बनवलं आहे त्यामध्ये तुम्ही एखादे पिवळा पदार्थ बनवा, खिचडी वगैरे बनवा, त्याचं तुम्ही अन्नदान म्हणून एखाद्या मंदिरामध्ये देऊ शकता. अशा पद्धतीने देखील तुम्हाला सांगता करायची असेल तर तुम्ही करू शकता. किंवा आपल्या केंद्रामध्ये महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही केळी,
त्याचबरोबर बर्फी, एखादे पिवळ्या रंगाचे जे काही पदार्थ आहेत, तर त्याचं वाटप केलं तरी चालेल. अशा पद्धतीने पण सांगता होते. असं नाही की घरामध्ये जोडपं बोलवावं आणि जोडपं नाही भेटलं तर मग भरपूर म्हणजे घोर संकट येणार आहे का, असं न मानता तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन सांगता करू शकता. आता सांगतेच्या दिवशी, उद्यापनाच्या दिवशी जर तुमचा उपवास असेल, समजा चतुर्थी, हा पण कमेंट्स होती एका ताईची, की मला आता चतुर्थी आहे, उद्यापनाच्या दिवशी माझी चतुर्थी आहे, तर कसं करावं? तर काही घाबरायचं कारण नाही. तुम्ही पुरणपोळी बनवू शकता किंवा एखादा साधा नैवेद्य, वरण, भात, भाजी, पोळी आणि त्यामध्ये गोडाचा पदार्थ बनवून त्याबद्दलची तुम्ही जशी म्हणजे मी पहिली सांगितली आहे, त्या पद्धतीने तुम्ही सांगता करायची आणि संध्याकाळी तुमची चतुर्थीचा जो काही उपवास आहे, तो तुम्ही उपवास सोडून म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता आणि अशा पद्धतीने उद्यापन करू शकता. काही घाबरायचं कारण नाही. कारण नैवेद्य कोणता बनवावा? तर कोणताही बनवू शकता आणि नंतर तुम्ही ते खाऊ शकता संध्याकाळी. मात्र सकाळी तुमचा उपवास असतो, तर तुम्ही सकाळी जे काही फराळाचे पदार्थ आहेत, ते साबुदाण्याची खिचडी वगैरे किंवा सॉरी एखादे फळं आहेत, तर ते फळं तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने उद्यापन करायचं ते. काहीच घाबरायचं कारण नाही आणि हां, सेवा करताना मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका. एकदम फ्रेश मनानं सेवा करा. त्याचं फळ आपल्याला खरंच भेटतं. आणि हां, सेवा तर करत आहोत, पण मनामध्ये एखादं दडपण ठेवून जर सेवा करत आहोत, तर ती सेवा आपल्याला त्या सेवेचं काहीच फळ भेटत नाही आणि ती सेवा जी आहे ती एकदम म्हणजे वाया गेलेली सेवा असते. कारण त्या सेवेचं आपल्याला खरंच काहीच फळ भेटत नाही. म्हणून सेवा जेव्हाही करतो, त्यावेळेस मात्र आपल्या मनातून आणि एकदम निर्मळ मनाने सेवा करायची. शेवटी आपल्या मनाची देखील शुद्धता तितकीच महत्त्वाची आहे आणि आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत आहेत, तर त्या विचाराला एकदम लांब ठेवून सेवा करायची आहे. की आपण नियम पाळला तर काय होईल, नाही पाळलं तर काय होईल, हे विचार न करता तुम्ही म्हणजे 7व्या दिवशी बरोबर तुमच्या लक्षात येईल, की आपण हे नियम पाळून सेवा केली का म्हणून मग नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की मी खरंच केली म्हणून. आणि नंतर तुम्ही वारंवार हे पारायण करत जाचाल. कारण 7 दिवसाच्या पारायणाचे जास्त वेळ नाही, असे सहज निघून जातील. तर अशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे. आणखीन काही कोणता नियम राहिला असेल, कोणता काही प्रश्न राहिला असेल, तर ते देखील मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा. तर अशा पद्धतीने तुम्हाला पारायणाच्या वेळेस तुम्हाला ही सगळी सेवा करायची आहे. आणि आणखीन काही सेवा किंवा कोणतं काही चुकून माझ्याकडून देखील राहिलं असेल, तर मला देखील क्षमा करा आणि तुम्हाला जरी काही आणखीन विचारायचं असेल, तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता. तर एवढीच माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.